नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल अँड गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. मंडळी, आपण शाळेमध्ये असताना आपण निबंध लिहायचो. म्हणजे निबंधाचे विषय सुद्धा ठरलेले असायचे की माझे लाडके बाबा, माझी लाडकी आई, भाऊ, बहीण. कारण आपलं विश्वच ते असायचं. आणि त्यावेळेला काय लिहू आणि किती लिहू आणि काय नको असं सगळं व्हायचं. पण मग जेव्हा लग्न होतं, जबाबदाऱ्या वाढतात, तेव्हा त्याच लाडक्या असणाऱ्या व्यक्तींना 3-3, 4-4 दिवस फोन सुद्धा केला जात नाही. कारण आपण तितक्या त्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. याच आपल्या सगळ्या कामातून स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःला वेळ देणं, आठवणीत रमणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यासाठीच आजचा आपला हा भाग सुरू करूया. आजच्या भागामध्ये सुद्धा 4 सख्यांच्या जोड्या इथे सहभागी झालेल्या आहेत. आणि त्या 4 जोड्या म्हणजे आपल्या 4 टीम आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 4ही टीमचं. पहिली टीम येते टीम मैत्री. या बात आहे का? जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई, तुझं नाव सांग बरं. आरती सोमनाथ चव्हाण. आरती ताई. आणि ताई, तुझं नाव सांग. पूनम गणेश माने. काय नातं आहे दोघींचं? मी ननंद आहे आणि भाऊज आहे मी. तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आता स्वागत करूया टीम सोबती. अरे, ह्यांनी जे नृत्य सादर केलंय ते मला बघून कॉपी केलेलं आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. निकिता मयूर करंकाळ. आणि ताई, तुझं नाव सांग बरं. भाग्यश्री विवेक करंकाळ. काय नातं आहे दोघींचं? जावा जावा आम्ही दोघं. अच्छा, जावा जावा आहेत तुम्ही. हो. आणि आता स्वागत करूया टीम दोस्ती. ताई, तुझं नाव सांग बरं. सुरेखा पुरोहित. सुरेखा ताई. आणि शिल्पा नरेंद्र सिंग राजपुरोहित. बरं, काय नातं आहे दोघींचं? आम्ही नलन भाऊजाई आहे. नणंद भाऊजाई आहात. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता आपण स्वागत करूया टीम सवंगडी. अगं, सखीला सोडून ती इथं कुठं आलीस? त्यासोबत नाचायचं होतं. अच्छा, माझ्यासोबत नाचायचं होतं. ताई, मस्त नृत्य करतेस तू. व्हेरी गुड. तुझं नाव सांग बरं. माझं नाव नीता श्याम चव्हाण. आणि ताई, तुझं नाव सांग बरं. स्वरांजली प्रवीण चव्हाण. ओके ताई, काय नातं आहे तुम्हा दोघींचं? आम्ही सख्या जावा जावा. पुन्हा एकदा तुम्हा 4ही टीमचं अगदी मनापासून स्वागत आहे. 3 खेळ असणार आहेत आपले. ओके, प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. त्या टीमला मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम असणार आहे, तिला मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची जी टीम असणार आहे, तिला मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटची जी टीम असणार आहे, त्यांना मिळणार आहेत 0 गुण. पण याच्यामध्ये एक तुम्हाला संधी अशी आहे की जादूची छडी मात्र तुम्हाला वापरता येणार आहे. ती वापरल्यामुळे काय होणार आहे की तुमचे गुण आहेत हे दुप्पट होणार आहे. पण अट अशी आहे की पूर्ण खेळामध्ये, 3 खेळांमध्ये मिळून तुम्हाला एकदाच फक्त जादूची छडी वापरता येणार आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा जादूच्या छडीबद्दल एवढा बोलतोय, पण ती जादूची छडी आहे कुठे? बघायची जादूची छडी? ही बघ, ही बघा, आली की नाही जादूची छडी? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे टोकाची भूमिका. बरं, तुम्ही बघताय की तुमच्यासमोर एक काठी आहे, त्याला रिबीन वगैरे बांधलेली आहे. एक प्लॅस्टिकचं भांडं आहे. काय करायचंय, मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर ही जी काठी आहे ती अशी घ्यायची आहे व्यवस्थित. आणि एक चेंडू तो असा व्यवस्थित या टोकावरती ठेवायचा आहे. आणि अजिबात न पाडता व्यवस्थित या भांड्यामध्ये असे हा चेंडू टाकायचे. पुन्हा धावत 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 यायचे. पुन्हा दुसरा चेंडू घ्यायचा, पुन्हा टोकावर ठेवायचंय आणि पुन्हा त्या समोरच्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचंय. कळलंय तुम्हाला? पण हा जो खेळ आहे तो खेळ ताई खेळणार आहे.
बरं, आता अत्यंत महत्वाचा असा प्रश्न की आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? सोबती टीम जादूची छडी वापरायची आहे? नाही. मैत्री टीम नाही वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे? नाही. नाही नाही वापरायची? नाही अच्छा. सवंगडी टीम नाही. नीताताई नाही वापरायची आहे? नक्की? बघा, विचार करा, पहिला खेळ आहे. तर मंडळी, आपल्या पहिल्या खेळासाठी एकही टीम जादूची छडी वापरणार नाहीये. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आधी ठेवायचंय चेंडू. घे. हा, सावकाश सावकाश सावकाश. पुन्हा यायचंय, पुन्हा मागे यायचंय. व्हेरी गुड. लाल पट्टीच्या खाली पकडायचंय. लाल पट्टीच्या खाली, खाली लाल पट्टीच्या खाली कुठं आहे? लाल पट्टीच्या खाली पकडायचंय. हा. अरे अरे देवा. हा, जाऊ दे जाऊ दे. हा, हात वरती करायचा. आल्यानंतर हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. अजून चान्स आहे, अजून चान्स आहे. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा, कशी चालली आहे बघ. व्हेरी गुड. हा, हा ग्राह्य धरणार नाही. काय वाटतंय ताई? असं वाटतंय की मी खेळायला पाहिजे होता हा पहिला खेळ? हा. हो ओके ओके, व्हेरी गुड. हा, वेळ संपलेली आहे आणि आता निर्णय असा आहे, विजेती टीम आहे टीम दोस्ती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम मैत्री. ज्यांना मिळालेले आहेत 0. निर्णय तर तुमच्या समोर आहे, पण तरी पण आपण एकदा स्कोरबोर्ड बघूया. आणि या खेळातून आघाडीवर आहे टीम दोस्ती. ताई, तुझं नाव सांग बरं. सुरेखा पुरोहित. आम्ही दोघी एकमेकाचा नळन पण आहे आणि भाऊजाई पण आहे. माझ्या भावासोबत हिचे लग्न झाले, हिच्या भावासोबत माझं लग्न झालंय. अच्छा, साठं लोटो झालेले आहे. हो. हो, हा. पण हे कसं काय, म्हणजे ठरवूनच झालं होतं की काय? म्हणजे आधी माझ्यासाठी पाहिलं होतं ह्यांच्या भावाला, मग हे पण आवडले आम्हाला, दिले आम्हाला आमच्या भावाला. म्हणजे बघायला गेल्यानंतर दोन्ही कार्यक्रम उरकून हो. हरकत नाही. समजा लुटुपुटीचे भांडण होतात, नवरा बायको म्हणजे होत असतील, हा. तर मग तुमचा भाऊ असं ठरवून घ्या ताई, नाही असं नाही नाही, वाटतं? तसं काय नाहीये. आम्ही पहिला माझ्या सांगितले. बहिणीला नाही दुखवलं. नाही नाही. आता मी तुझ्या बहिणीला दुखवतो. ते आम्ही आधीच ठरवले काय? की तुम्ही तुमच्या घरचा बघून घ्या, आम्ही आमचा घरचा बघून जातो. तुम्ही आमच्या घराबद्दल बोलू नका, आम्ही तुमच्या घरात बोलणार नाही. अच्छा, म्हणजे आमच्या बाणामध्ये तुम्ही पडायचं. तुम्ही पडायचे नाही, मायरेवाल्यांना पडायचे नाही. अच्छा. नवरा म्हणून कोण जास्त चांगलं आहे, तुमचे भाऊ का तुमचे मिस्टर? माझा भाऊ खूप सुपर आहे. बरं, हे भाऊजी बघणार आहेत का तुमचे मिस्टर बघणार आहेत हा हो, कार्यक्रम? मिस्टर माझे मिस्टर पण बरे आहेत, पण ऍक्च्युली भाऊ पण जरा भाऊ छान आहे. नवरा म्हणून जास्त चांगलं आहे का? ही बहीण आहे म्हणून भाऊचीच बोलणार, पण नवरा चांगला कुठे असतात ते बायकोच सांगू शकते, ती बहीण नाही सांगू शकत. अच्छा, मग आता मी तुम्हाला विचारतो की नवरा म्हणून कोण चांगलं आहे, तुमचा भाऊ की तुमचे मिस्टर? मला तर दोघी सेम वाटते. नाही नाही, खरोखर उत्तर हा, आहे. तिने खरोखर. कसं प्रामाणिकपणे उत्तर दिलंय माझा भाऊ. मला तर दोन्ही सेम वाटते. ही ताई नाही, ही ताई राजकारणात जाऊ शकते, दुखवत नाही कोणाला. हा, नाही डिप्लोमॅटिक आन्सर देते, हरकत नाही. आणि खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशी ही बोलून. हा, आता आपण जाऊया, आपल्या या खेळाला सुरुवात करूया. थँक्यू. आणि बाहेरच्या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे सोला सोली. तुमच्या समोर सोलणी आहे आणि 3-3 बटाटे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक एक करून बटाटा सोलायला घ्यायचंय. एक पूर्णपणे सोलून झाला की मग दुसरा सोलायला घ्यायचंय, दुसरा सोलून झाला का मग तिसरा सोलायला घ्यायचंय. आणि तिन्ही बटाटे व्यवस्थित सोलून झाल्यानंतर हात वरती करायचे. मग आम्हाला कळेल पहिली सखी कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली. पण अट अशी आहे की व्यवस्थित सगळे बटाटे सोलले गेले पाहिजे, एकही साल दिसली नाही पाहिजे. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया. पण या खेळामध्ये कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची? टीम सोबती जादूची छडी वापरायची? अजूनही नाही, अजूनही नाही. ओके,
टीम मैत्री जादूची छडी वापरायची, ओके, नाही वापरायची. आणि सवंगडी टीम नाही वापरायची. म्हणजे आपल्या ह्या दुसऱ्या खेळासाठी टीम मैत्री यांना मात्र जादूची छडी वापरायची आहे, ओके. आणि आता आपण सुरू करूया या खेळाला. तुमची वेळ सुरू होते 1 2 3. आणि सोलून झाल्यानंतर नीट बघा एकदा, साल दिसते सोललेल्या बटाट्याच्या आधीच्या, नीट लक्ष द्या. ओके, व्हेरी गुड. घरी जेवण कोण भाऊजी करतात की तू करत होते? बटाटे कोण शिजवतात? झालं पण का? नीट एकदा चेक करा, नीट हा एकदा नीट चेक करा आणि हात वरती करा. ओके ओके ओके, हात खाली करा, हात खाली करा. ओके, आणि निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की या खेळामधून विजेती टीम आहे जिनी लवकरात लवकर तिन्हीच्या तिन्ही बटाट्याची व्यवस्थित सोललेले आहे, टीम मैत्री करून. त्यामुळे या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे, बरं इथे काय झालेलं आहे, दोन्ही टीमने एकाच वेळी हात वरती केलेले आहेत. त्याच्यामुळे या खेळामध्ये तिसऱ्या क्रमांकाला दोन्ही टीम आलेले आहेत, टीम सवंगडी आणि टीम दोस्ती. त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 10-10 गुण. आणि या खेळासाठी जादूची छडी मात्र मैत्री टीमने वापरलेली आहे. त्यामुळे आपण त्यांना जादूची छडी वापरण्याची विनंती करूया. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण गुणसंख्या बघूया आणि त्यासाठी जाऊया आपण आपल्या स्कोअर बोर्डकडे. आतापर्यंत आघाडीवर आहे मैत्री टीम, क्या बात आहे. आणि पहिल्या खेळात 0 मिळालेली टीम या खेळामध्ये आघाडीवर आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या गुणसंख्येसोबत आपण जाणार आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या खेळाकडे. आणि पुन्हा एकदा चारही टीम आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये, कारण हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे. कारण या खेळातूनच ठरणाऱ्या आजच्या भागाची विजेती जोडी आणि मग त्या अनुषंगाने हुकमाची राणी आणि अर्थात लाडकी सखी. हा खेळ सुरू करण्या अगोदर मंडळी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. बरं, माहेर म्हटल्यानंतर कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हणलं तर पहिली माझी आजी येते, कारण की तिनेच आम्हाला लहानाचं मोठं केलंय. आणि मी 3 वर्षाची होते तेव्हा माझे वडील ऑफ झाले. मला वडील म्हणून काहीच माहित नाही, कसे होते काय होते ते काहीच नाही माहिती. ते मोठं मला खंत आहे. आणि माझ्या वडिलांच्या तिकडच्यांनी आम्हाला एक्सपेक्ट नाही केलं, तर मग माझ्या आईच्या आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि माझ्या सासरचे मंडळी पण खूप छान आहेत, माझे म्हणजे आई वडिलांसारखेच आहेत. आणि माझा भाऊ माझ्या वडिलांसारखा आहे, काही असेल त्याला पहिले मी सांगते. आणि त्याच्यानंतर वहिनी बेस्ट फ्रेंड आहे माझी. तुझं माहेर कुठलं ते? माझं माहेर निगडी. मग तुझ्या माहेरी कोण कोण असतं? माझ्या माहेरी माझी मोठी बहीण, आई वडील. अच्छा. माझे आई वडील टोटली ब्लाइंड आहेत, त्यांना अजिबात दिसत नाही. पहिल्यापासूनच नाही ते म्हणजे ते लहानपणापासूनच त्यांना काहीच दिसत नाही. संस्थेत रोज त्यांचं लग्न वगैरे सगळं झालं होतं. फॅमिली सपोर्ट एवढा नव्हता, कारण फॅमिली सपोर्ट म्हणजे कसं की ब्लाइंड असल्यामुळे त्यांना एवढं कोणी ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं. असा सपोर्ट आई वडिलांनी केलाय त्यांच्या, पण बाकी म्हणतात ना नातेवाईक, बहीण भाऊ, हा सपोर्ट माझ्या आई वडिलांना कधीच नाही भेटला, अजून पण नाही भेटला. पहिल्यापासून दोघांनाही दृष्टी नाही दिसत. कसं काय त्यांनी त्यांचा संसार केला, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला मोठं केलं, कशा पद्धतीने त्यांनी ते वाढवलं?
तर तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या पाठीशी देवच उभा असावा. कारण की या गोष्टी आता आपणच स्वतः डोळे जर बंद केले तर आपल्याला त्या गोष्टी नाही जमणार. पण त्यांनी खूप स्ट्रगल केलं त्यावेळेस. तर आमच्याकडे परिस्थिती खूपच म्हणजे बिकटीची होती. ती टिफिन पण चालवत होती, टिफिन सांगते? सर्व्हिस पण तिने दिली होती. त्यानंतर मग एका संस्थे थ्रू तिने डोनेशनचे नाही का बुक्स असतात ते पण तिने खूप वर्ष जॉब केला होता डोनेशनचा. पण त्यांनी तसं स्ट्रगल करून मग पप्पा तर माझे ट्रेनमध्ये खेळणी वगैरे विकतात किंवा चिक्की वगैरे असं विकतात, अजूनही विकतात. कारण मुलगाच नाहीये ना त्यांना. आम्ही दोघी पण सासरी गेलो तरी पण आम्ही आता त्यांना जवळ म्हणजे लांब केलेलंच नाही की त्यांना जवळच ठेवलं की आमचा सपोर्ट. मग माझी मोठी बहीण त्यांच्या सोबतच असते. ते मला जेव्हा असं विचारायचं आहे की जेव्हा त्यांना कळलं दोघांनी की आपले होणारी बाळं आहेत की ते व्यवस्थित आहेत, ते नॉर्मल आहेत, ते बघू शकतायत, त्यावेळेला त्यांची काय रिॲक्शन? त्यांना पण भीती होती की आपल्याला काय होईल. पण म्हणतात ना देव पाठीशी असतो. त्यांना देवालाच माहिती असेल की पुढे जाऊन त्यांना सपोर्ट हवाय किंवा काय. त्यांनी आम्ही दोघीही देताना सुखरूप दिलोय. वा. पण आज ते दोघंही तुम्हाला बघू शकत नाही किंवा तुम्ही कसे दिसता बघू शकत कसं नाही, ही कुठेतरी त्यांना प्रति एक हो. तर जरा पण आहे ना माझी आजी ती सांगायची तिला की तुझी मुलगी अशी दिसते, खूप छान दिसते, व्यवस्थित आहे ती, म्हणजे एक हिरोईन सारखी दिसते असं. म्हणजे आता आई वडील मला सांगताना असं सांगतात की तू माझ्या बहिणीपेक्षा एक तू उजवी आहेस नाही का, तसं असं बोलायचे. मग त्यामुळे त्यांना कळालं की नाही माझ्या दोन्ही मुली एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आणि सुंदर दिसायला आहेत. वा. तुम्ही छान व्यक्त झालं, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. थँक्यू सर. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. बरं, तुमच्या समोर रिंग आहेत, प्लॅस्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडायचे आहेत, पण ते तुकडे दोघींनी मिळून जोडायचे आहेत एकेका हाताने. रिंग तयार झाल्यानंतर एका ताईने ती रिंग समोरच्या फुग्यावरती अशी टाकायचे. तो फुगा त्या रिंग मध्ये आल्यानंतर जी दुसरी ताई आहे तिने तो जाऊन फुगा फोडायचे. फोडल्यानंतर जागेवर यायचे आणि हात वरती करायचे. हा खेळ खेळण्या अगोदर शेवटचा खेळ आहे, त्यामुळे ज्या टीमने जादूची छडी वापरलेली नाहीये त्यांना या खेळासाठी जादूची छडी मात्र वापरावी लागणार आहे. तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. एकाच हाताने जोडायचे. नाही, पुन्हा जायचंय, पुन्हा जायचंय. एकीने हा जायचंय. जाऊन नाही, पुन्हा जायचंय. जाऊन पुढायचंय. या जायचंय, मागे यायचंय, मागे यायचंय. व्हेरी गुड. हा, जाऊन पुढायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरी जाऊन फोडायचंय. व्हेरी गुड. या 5 हात वरती करायचंय. आणि वेळ संपलेली आहे. या खेळाची विजेती टीम आहे टीम दोस्ती. ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री, ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम सवंगडी यांना मात्र मिळालेले आहेत 0. या खेळामध्ये तिन्ही टीमना मात्र संधी मिळालेली आहे जादूची छडी फिरवण्याची. त्यामुळे जादूची छडी तुम्ही फिरवू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणाची धमाल, छडीची कमाल गुणाची धमाल. तुम्हाला छडी ही वापरायची होती, पण वापरून सुद्धा तुमची गुणसंख्या होणार आहे
शून्य. आणि आता आपण जाऊया आपल्या स्कोरबोर्ड कडे आणि एकूण गुणसंख्या झालेली आहे टीम सोबतीची 80, टीम मैत्रीची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70, टीम दोस्तीची गुणसंख्या झालेली आहे 100 आणि सवंगडीची एकूण गुणसंख्या झालेली आहे 20. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम झालेली आहे टीम दोस्ती. दोस्ती टीम जरी विजेती टीम झाली असली ते पण इतर टीमने नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. मंडळी, सुरेखाताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती तिची लाडकी सखी शिल्पाताई. तिला आपण तिची ओटी भरण्याचा मान देऊया. ताई, तू आता हुकमाची राणी झालेली आहेस तर काय तुला इथे हुकूम सोडावासा वाटतो जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? आता बघा, मी जसं इकडची नाही आहे, आम्ही राजस्थानचे आहे, तरी आम्ही इकडे राहून कसं मराठी वगैरे शिकले, इकडचं कल्चर कॅचअप केलं आहे. मग मला असं वाटतं की कुठेही जा, पर जिथे जा ना तिथं तिकडचं कल्चर म्हणजे आपण ॲक्सेप्ट करावं आणि तिकडे त्यांच्यासारखं त्यांच्यासोबत मिळून राहावं, ते चांगलं वाटते. त्या बाकडे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि ज्या पद्धतीत तू इथे तो हुकूम दिलेला आहेस ताई, खूप छान वाटलं. हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. म्हणजे जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडते तिला मिळतोय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. या पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल अँड गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.